नमस्कार मंडळी. कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये बनणारी ही एक भाजी म्हणजे मस्त बनते. याला जास्त तेल देखील लागत नाही आणि जास्त मसाले देखील लागत नाही. याला कोणी घेवडा देखील म्हणतात, त्याला कोणी वालाची शेंग देखील म्हणतात, त्याला कोणी उसावरच्या शेंगा देखील म्हणतात. ज्या त्या भागामध्ये याला वेगवेगळे नावं आहेत. आमच्याकडे याला घेवड्याची शेंग असं म्हणतात. तर ही सोलून छान धुवून सोलून घेतलेली आहे आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे. याचे शिरा निघतात ते देखील काढून टाकायचे आहेत. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात जिरी, मोहरी छान तडतडून त्यामध्ये 1 चमचा लसूण घेतलेला आहे ठेचलेला. एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. कांदा छान असा परतला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि घरचा काळा मसाला 1 ते 1.5 चमचा टाकायचा. यामध्ये मसाला कुठलाही वापरायची अजिबात गरज पडत नाही. अशी ही भाजी छानच लागते. अर्धा चमचा फक्त लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं कांदा परतायला मीठ घेतलेलं आहे. आपण नंतर थोडंसं भाजी शिजल्यावर अजून मीठ घेणार आहोत. आता सगळं हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता आपलं हे काळा मसाला आणि कांदा लसूण छान असं परतलं की त्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो देखील जास्त टाकायचं नाही, नाहीतर आपली जी घेवडा असतो त्याची जी चव आहे स्वतःची ती लपून राहते. त्यामुळे हे आपण टोमॅटो कमी घ्यायचा आहे घेतानाच. आता जी शेंग घेतलेली आहे, पावशेर शेंग आहे ही घेवड्याची, ती टाकून घेऊन फोडणीमध्ये छान असं हलवून घ्यायचं आहे. आता याला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे. आता इथे शेंग आपली अर्धी शिजलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा छोटा. छान असं हलवून घ्यायचं आहे परत एकदा आणि त्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे. अशीच भाजी खाल्ली तरी पण छान लागते, पण यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 चमचा म्हणजे थोडंसंच घ्यायचं आहे ते देखील. ते टाकून परत एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे. हे पहा, आता झाकण टाकून एक अजून 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे भाजीला. ही भाजी शिजायला देखील वेळ लागत नाही. एक 10 मिनटातच भाजी शिजून तयार होते. पाहू शकता आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. किती मस्त झालेली आहे. कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये अगदी उत्तम भाजी लागते ही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भाकरी आणि चपातीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता. रात्रीच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला एकदम मस्त अशी भाजी लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब